उपस्थित शिवाचार्यांना साष्टांग दंडवत घालून सर्व मान्यवर व येथे जमलेले माझे सर्व समाज बंधू भगिनी व शिवभक्तांना माझा साष्टांग शिवशरणा. आजच्या या पावन भूमीमध्ये आपल्या सर्वांचे मी वीरशैव माहेश्वर मंडळ मुंबई यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. गेल्या 1-2 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाची रूपरेखा आखत होतो, जेणेकरून या महाराष्ट्रातील सर्व समाज बंधू एकत्र यावेत आणि त्यांचा एक मेळावा या मुंबई महानगरीमध्ये घ्यावा, अशा तऱ्हेची कल्पना ज्या वेळेला पुण्याला आमची महेश गावकर यांच्या वास्तूमध्ये सर्व महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची सभा झाली, त्यामध्ये हा विचार विनिमय करण्यात आला. त्यावेळेला असं ठरवण्यात आलं की आपली सर्व विभागामध्ये वेगवेगळी मंडळं आहेत, वेगवेगळी मंडळं आहेत. अत्यंत उत्कर्षपणे प्रत्येक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत असतात, परंतु आपण सर्वांनी जर एकत्र त्यावर आलो आणि जर एकीने आपण जर कार्य केलं तर त्याचं फलित काय असतं हे आज आपल्या सर्व समाज बांधवांनी सकाळच्या सत्रामध्ये आणि आजच्या या उपस्थितामध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. मी आज तुम्हाला फक्त या प्रस्तावनाबद्दल एवढंच सांगेन की या महाराष्ट्रामध्ये एक कर्णासारखे दानशूर व्यक्ती होऊन गेली, त्यांचं नाव आहे विठोबा बोरकर. आज जर मी आजच्या या पावनभूमीमध्ये या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं जर नाव घेतलं नाही तर मला वाटतं हा कार्यक्रमाला काही शोभा येणार नाही. कर्णासारखे दानत्व असलेलं दानशूर असलेली व्यक्ती विठोबा बोरकर यांनी स्वतःची 7 गुंठे जमीन वीरशैव माहेश्वर मंडळाला दान केली. आणि नुसते दान केली नाही तर ती संपूर्णपणे वीरशैव माहेश्वर मंडळाच्या नावावर करून दिली. त्यांचे 7-12चे उतारे सुद्धा आज वीरशैव माहेश्वर मंडळाच्या नावावरती आहेत. मला एवढंच सांगू इच्छितोय, विठोबा बोरसुटकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आज आपल्याला ही जमीन दान केलेली आहे, ती आज आपल्या मंडळाच्या ताब्यात आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बहुतेक कित्येक मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समाज बंधूंनी आम्हाला मदत केली, पण एवढे दान देणारी व्यक्ती ही माझ्या तरी नजरेमध्ये या महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे. आणि ह्या जमिनीच्या या वास्तूचा आपल्याला विकास करायचा आहे आणि त्या विकासामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. बंधूंनो, जरी ती जागा वीरशैव माहेश्वर मंडळाच्या नावावरती असली तरी जसा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे, महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण काम केलेलं आहे. त्याच सगळ्याचं काम आपल्याला सर्वांना या घाटकोपरच्या जागेमध्ये मुंबईमध्ये एका वास्तूच्या रूपाने आपल्याला सर्वांना करायचं आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जसा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ते आम्हाला सहकार्य दिलं, मग ते आमचे पुण्याचे महेश गावकर असू द्या, पनवेलचे आमचे पत्तुलवार असू द्या, आज असे कित्येक अशी नावं मला घेता येतील की आमच्या मुंबईतील काही पदाधिकारी आहेत, सर्वांची तुम्ही नाव घेऊ वेळेअभावी घेऊ शकत नाही आहे, पण या सर्वांनी अत्यंत हिमतीने आज मनमतसारखा कॉम्प्युटर आमच्या बरोबर आहे. मी बघतोय 1.5 वर्ष, गेली 1.5 वर्ष आज तो माझ्याबरोबर काम करतोय. विद्याताई आहेत, आमचे देवलिंग स्वामी आहेत, लक्ष्मण स्वामी आहेत, असे कित्येक मंडळी आहेत. कळव्याचे आमचे राजेश स्वामी आहेत, घाटकोपरचे संजय स्वामी, या सर्वांचं आज या कार्यक्रमामध्ये भरपूर योगदान आहे. आणि मला कल्पना आहे की या घाटकोपरच्या जागेचा विकास करण्याकरता आपला सर्वजण आपण सहकार्य करा. तिथे आमची कल्पना आहे,
त्या जागेमध्ये शिवमंदिर तर आहेच, कित्येक जणांनी ते पाहिलं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे त्या वास्तूमध्ये एक छोटंसं आपल्याला ग्रंथालय उभं करायचं आहे की ज्या ग्रंथालयामध्ये आज आपल्या धर्माचे विविध ग्रंथ तिथे असतील. एखाद्याला जर धर्माविषयी काय अभ्यास करायचा असेल, आपल्या समाजाबद्दल काय अभ्यास करायचा असेल तर तिथे ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकेल. माझे कित्येक समाजबंधू असे आहेत की जे आज खेडेगावातून काय कामाकरता मुंबईला येतात. त्यांना कुठेतरी त्यांचे असतील काही नातेवाईक त्यांच्याकडे त्यांना राहतात, काही कारणा तीही सोय होत नाही आहे. पण आज त्यांना वाटलं पाहिजे की माझ्या समाजाची एक वास्तू आज मुंबईमध्ये आहे आणि तिथे मी हक्काने जाऊन राहू शकेन. तोही प्रयत्न वीर सेवा माहेश्वर मंडळातर्फे करण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जे काही शिवाचार्य येतात, मला कल्पना आहे की आपल्या मुंबईमध्ये आपल्या प्रत्येकाच्या छोट्याच्या जागा असतात. तरी आम्ही सुद्धा आमचे कित्येक भक्त असे आहेत की ते शिवाचार्यांना त्यांच्या भक्तीमुळे त्यांना जे त्यांच्या आश्रित तिथे सेवा करतात तर त्यांना सुद्धा राहण्याकरता आणि आपल्या या मुंबईच्या वास्तूमध्ये त्यांच्याकरता आपण एक चांगला त्यांचा हॉस्टेल एक जागा तिथे बनवूया. आपण या सर्व कल्पना आमच्या आहेत, पण या सर्व कल्पना कृतीत आणण्याकरता मला तुमच्या सर्वांची गरज आहे. आणि आज मला कळत असं अभिमानाने मी सांगू शकेन की तुम्ही मला सर्वजण यात मदत करालच. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांच्या बाबतीत मी म्हणेन, एक माझी छोटी सूचना म्हणजे मनात माझं मनोगत तुमच्यासमोर मांडतोय. आज आपल्या या मुंबईमध्ये असे कित्येक मंडळ आहेत, प्रत्येक ठिकाणी काही हळदीव कार्यक्रम महिलांचे होतात, महिलांचे काही मेळावे होतात. मी तुम्हाला सर्वांना या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करीन की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मंडळाने एकत्र होऊन आपण एक महिलांचा मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये घेऊया की जेणेकरून आणि एक लक्षात ठेवा की आज मी म्हणतोय ना की आपलं नाही म्हटलं तरी एक मोठी संख्येने ज्या महिला त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या तर माझे बांधव नक्कीच त्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतील. तर ह्याच त्यांच्या ज्या कल्पना आहेत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त एवढंच सांगतोय की पुढच्या वेळेला आपण सर्व लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम कसा यशस्वी केला त्या तऱ्हेनेच मंडळाला सहकार्य करा एवढी अपेक्षा करून तुमच्यापुढे व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय ओम नमः शिवाय. धन्यवाद अध्यक्ष मनोहरजी जंगम. खरोखर आपण जे गेले 1 वर्षपर्यंत प्रयत्न केला त्याचीच फलश्रुती म्हणून आज हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य असा संपन्न होतोय. त्याला जगद्गुरूंचे आशीर्वाद मिळत आहेत. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत संपन्न होत आहे. प्रथम आपण आजचे प्रमुख अतिथी यांचं इथे आपण स्वागत करूया. मान्य श्री लक्ष्मण गणपत जंगम सत्कार थोडेसे लवकर घ्या. विनंती करेन की आपण इथे मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊ. सर विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थोडेसे सत्कार लवकर घ्यायचे. ज्यांची नावं पुकारली जात आहेत आपण सत्कार सोहळा जास्त लांबवू नये. लक्ष्मण गणपत जंगम यांचा आपण इथे पुष्पगुच्छ देऊन इथे त्यांचा मान सन्मान आणि स्वागत करत आहोत. त्यानंतर मी अध्यक्षांना विनंती करेन की मान्य श्री हेमेंद्र मेहता माझे आमदार आपले डोंबिवलीचे लाडके आमदार त्यांचे इथे बोरिवलीचे आमदार हेमेंद्र मेहता त्यांचा इथे आपण पुष्पगुच्छ स्वागत करूया. त्यानंतर निपुण विलासरावजी कोरे चेअरमन वारणा बँक. मी गुरुजींना विनंती करेन देवली गुरुजी आपण इथे मंडळाचे सचिव इथे आपण निपुण विलासराव कोरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. त्यानंतर ॲडव्होकेट SM पाटील अध्यक्ष महाराष्ट्र वीरशैव सभा मुंबई. खजिनदार मनोज स्वामींना विनंती करेन की आपण त्यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. तसेच विजयशंकर पांडे इंडोन राजस्थानवरून आलेले. मंडळाचे उपाध्यक्ष अनंत स्वामी यांना मी विनंती करेन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मानित करायचं आहे. अनंत स्वामी.
विजय शंकर पांडे. धन्यवाद अनंत स्वामी. त्यानंतर KVS शिवन एर्नाकुलम केरळावरून इथे खास या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले सेक्रेटरी, त्यांचं इथे आपण अध्यक्षांना विनंती करेन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. त्यानंतर वीरशैव मयूर संस्था महेश कुगावकरांचं इथे आपण स्वागत करूया. बाळास्वामींना विनंती करेन आपण इथे मंडळाचे उपसचिव बाळास्वामी. रवींद्र जंगम कृपया व्यासपीठावर या. रवींद्र जंगम, काजूपाड्याचे रवींद्र जंगम. त्यानंतर ग्रॅज्युएट फोरमचे पनवेलवरून आलेले श्री बसवराज पंतुलवार यांचं आपण इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. बसवराज पंतुलवार. त्याचबरोबर नाशिक मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा सत्कार या ठिकाणी अध्यक्ष मनोहरजी जंगम. त्यानंतर मी आता अध्यक्षांना विनंती करेन की आपले जे मान्यवर इथे व्यासपीठावर विराजमान आहेत खुर्चीमध्ये, अध्यक्ष त्यांनी आपण एक एक पुष्पगुच्छ देऊन सर्व सन्मान्य पाहुण्यांचा इथे स्वागत आणि सत्कार करावा. मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ त्यांच्याबरोबर द्यावेत. पुष्पगुच्छ आता आपण सर्वांना जागेवरती दिले तर लवकर सत्कार संपन्न होतील. हा महाराज, या मान्यवरांना आपण बसल्या जागी आपण अध्यक्षजी, आपण सर्वांनी एकदा सर्वांच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे सत्कार लवकर संपन्न होईल आणि पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आरंभ होईल. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून, केरळवरून, राजस्थानवरून, त्याचबरोबर गुजरात आणि मगाशी एक व्यक्ती मला भेटली जी खास या ठिकाणी लंडनवरून आलेली आहे, ज्यांनी वैज्ञानिक काही उपक्रम या ठिकाणी आणलेले आहेत आणि ते त्याचं माहिती या ठिकाणी सांगणार आहेत. आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळावी याच्यासाठी सत्कार सोहळा थोडासा आता संक्षिप्त आपण करून घ्यायचा आहे. वीरशैव और विज्ञान, एक सिक्के के दो पन्ने. आपल्याला हा सर्व जो व्हिडिओ आहे तो स्लाइड शोच्या द्वारा स्क्रीनवर दिसेल आणि त्याचबरोबर ते स्पीच देतील. वीरशैव और विज्ञान, एक ही सिक्के के दो पन्ने. पंचसूत्र एकेडमी लंदन की तरफ से संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर और वीरेश यहाँ आए हैं. मैं चंद्रशेखर जी को अनुरोध करूंगा कि आप यहाँ वो कंडक्ट करें. ओम त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाह सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारकाः तां धर्मचारिणीं शंभोः प्रणमामि परां शिवां. प्रथमतः आदि जगतगुरु पंचाचार्य महाराज जी को मेरा नम्र हुए स्मरण करते हुए आज यहाँ पर उपस्थित श्री शैल और काशी समितियों के जगतगुरु की पादारविंदों में मेरा नमस्कार समर्पण करते हुए ये एक छोटा सा प्रेजेंटेशन हम शुरू करने वाला है. इसका नाम है वीरशैव और विज्ञान, एक सिक्के का दो पन्ने. तो इसका मतलब क्या हुआ, आज हम यहाँ पर अखिल भारतीय वीरशैव भावैक्य समावेश के लिए हम लोग यहाँ पर उपस्थित हैं. ये भावैक्य का एक अनोखा संबंध जगतगुरु पंचाचार्य जी से है. भावैक्य और जगतगुरु पंचाचार्य जी के संबंध इतना गहरा है कि इस धरती पे
अगर भारत को हम भावैक्यता का संपन्न माना जाता है और इस धरती पे अगर भावैक्यता आज है तो इसका कारण जगतगुरु पंचाचार्य है। और जगतगुरु पंचाचार्य के बिना भावैक्य नहीं है, भावैक्य के बिना जगतगुरु पंचाचार्य नहीं है। इतना गहरा संबंध है। तो ये हम इस प्रेजेंटेशन में वो भावैक्य कैसा होता है, इसका मतलब क्या होता है, इसलिए मैं 15 साल लंदन में काम कर रहा था, इंपीरियल कॉलेज लंदन में। वहाँ पर काम करते हुए बहुत सारा वैज्ञानिक सत्य बाहर आ रहा था। इस वैज्ञानिक सत्य में जो बताया गया वो एक एक करके जो हमारा जो सिद्धांत में है वो सब एक एक करके अन्वय होता है। पहला मैं एग्जाम्पल देता हूँ। आप जो देख रहे हैं ना, लिंगोद्भव, लिंग से जो उद्भव हुआ है पंचाचार्य महाराज जी, तो लिंग से कैसा उद्भव होता है, इसका प्रश्न बहुत सारे दिन से है। इसके ऊपर बहुत सारे टिकने टिप्पणी भी हुआ है इस धरती पर। तो उसका जो है ना, तो उसको हम बोलते हैं, साइंस में बोलते हैं क्वांटम टनलिंग करके। विज्ञानियों ने ये हरे पत्ते और जो है ना फोटोसिंथेसिस होता है ना हरे पत्ते में, उसको स्टडी करते हुए उनको ये बात समझ में आ गया, अगर आप सूक्ष्माणु बनते हैं तो वो आपको कोई नहीं रोक सकता, कहीं से कहीं में भी आप जा सकते हो। इसी सूक्ष्माणु के तरफ से हनुमान जी जब लंका प्रवेश करता है ना सीतान्वेषण करने के लिए, तो इसी को यूज करके वो लंका में प्रवेश करते हैं। लेकिन हनुमान जी जब जाते हैं ना, देखिए उनको कोई दरवाज़ा ओपन करते नहीं है, कोई ओपन नहीं करते, ये अणिमा बन के वो दरवाज़ा के अंदर से चला जाता है थ्रू से। वो आप देखा होगा कहीं पे, सीरियल्स में आता है, बहुत सारी जगह पे देखा होगा। तो ये जो अणिमा सिद्धि है ना, इसी अणिमा सिद्धि को उपयोग करते हुए जगतगुरु पंचाचार्य ने लिंग से प्रकट हुआ। तो जब ये मुझे समझ में आया कि ऐसा अणिमा सिद्धि है, क्वांटम टनलिंग करके साइंस में अभी डिस्कवर किया, जब से क्वांटम साइंस आया तब से, तो एक अनोखे से अनुभव हुआ कि बहुत सारा साइंस है। इस साइंस को हम निकाल देते हैं ना, सारे विश्व में जो भावैक्यता का समस्या है उसको हम निकाल कर सकते हैं। सारा विश्व आज भारत की तरफ देख रहा है, क्योंकि भारत को विश्व गुरु माना जाता है। इतना सारा बैकग्राउंड से लोग, चाहे हिंदू हो, मुसलमान, क्रिश्चियन, और जितना पंगड़ है, उपपंगड़ है, सब लोग 5000 साल से कैसा इकट्ठे जी रहा है, इसको देखने के लिए सारा जगत, सारा विश्व हमारा तरफ देख रहा है। क्योंकि आज बहुत सख्त ज़रूरत है। आप जानते हो कि ये टेररिस्ट अटैक हो रहे हैं बहुत सारा जगह पर, धर्म के नाम पे बहुत सारा हिंसा हो रहा है। इसको रोकने के लिए अमेरिका ने एक कमेटी बनाया और उसके ऊपर स्टडी कर रहा है कि क्या किया जाए इसके बारे में। उसमें पहला सजेशन है कि ये हमारा साइंस निकाल के वो भावैक्यता को निकालता है। तो इसमें वीरशैव में कैसे भावैक्यता आया है, उसमें सब लोग, हम सब कैसा समान है करके जो वीरशैव सिद्धांत बताता है, इसको आज हम देखने वाले हैं। आप सब घेर करके उसको सुन लो और बाद में इसका मतलब हम सबको बताना है, क्योंकि हम जंगम हैं, तो हम सबको ये बताना है कि हमारा मतलब क्या है, वीरशैव धर्म का प्रामुख्यता क्या है, इसको हम सबको बताना है। वरना आप आएंगे यहाँ पर, वो एक दो देख लेंगे, एक दो डांस देख लेंगे या संगीत सुन लेंगे, वापस चला जाएंगे, इससे कोई मतलब नहीं है। आप यहाँ का जो ज्ञान है ना उसको पकड़ के जाना है और सबको ये सब दिखाना है। ठीक है, अभी शुरू करते हैं एक छोटा सा प्रेजेंटेशन। इसमें पहला हम लोग प्रेयर से शुरू करते हैं। मैं प्रेयर का टाइम बहुत कम है, इसलिए मैं आपको बता देता हूँ प्रेयर को। आप उसको स्क्रीन पे है, आप उसको देखिए और प्रेयर को रिपीट करो मेरे साथ। ओम नमः पंचाचार्येभ्यो, मेरे साथ बोलते जाओ। एक जगतगुरु जी का एक मंत्र है, इसको बोलने से जगतगुरु जी का हमारा कृपा हो जाता है। इसके जो ज्ञान मैं प्रेजेंट करने जा रहा हूँ वो ठीक वैसी तरह हमारा दिमाग में बैठ जाता है, इसलिए हम सब इसको प्रार्थना करेंगे। ओम नमः पंचाचार्येभ्यो, नमः पंचानन मुखोद्भूतेभ्यो, नमः पंचसूत्रकर्तृभ्यो, नमः पंचाक्षर मनस्वरूपेभ्यो, नमः शिवाद्वैत विद्या संप्रदाय कर्तृभ्यो, नमः सनातन धर्म संस्थापकेभ्यो, नमः जगद्गुरुभ्यः। तो आज ये हमारा एक साइंस का आज युग चल रहा है कि बहुत साइंस बहुत आगे चल चुका है। वो साइंस आज तक कितना अचीव किया है और कितना यूज़फुल है या कितना यूज़फुल नहीं है, ये अभी पहले देखेंगे। उसके बाद हम वीरशैव सिद्धांत का जो विज्ञान है उसमें आएंगे। तो पहले हम लोग यहाँ पर बैठे हैं, तो ये जो यूनिवर्स है ना, तो यूनिवर्स का जो
आगे में अर्थ को देख सकते हो आप स्क्रीन पे। अर्थ का जो साइज है ना, ये करीब 4000 किलोमीटर है। तो ये ग्राउंड आप घुमाएंगे आपके ऊपर 4000 किलोमीटर का एक अर्थ है। तो उसके सामने आप गुरु ग्रह देख रहे हो। गुरु का होता है उसके 100 गुना बड़ा। अर्थ से, भूमि से, पृथ्वी से 100 गुना बड़ा गुरु है। उसका 40,000 किलोमीटर से उसका जो डायमीटर, और उससे भी बड़ा सूर्य है, उसका 4,40,000 किलोमीटर। तो आप जानते हो कि इतना बड़ा होता है सूर्य जी के पास। आप गुरु के पास आप पृथ्वी को रख देंगे तो इतना छोटा सा एक धूल का कण लगता है पृथ्वी। ऐसे ही वो गुरु को जाके आप सूर्य के सामने रख देंगे तो गुरु भी एक धूल का कण हो जाता है। तो इतना बड़ा सोलर सिस्टम है। अगर हम सोलर सिस्टम से आगे से, मिडिल से, और सोलर सिस्टम का एंड तक पहुंचना है, अगर हम सेकेंड में 3 लाख किलोमीटर पर घंटे से चलता है, 3 लाख किलोमीटर पर सेकेंड से चलते हैं, तो 16,300 ईयर्स होता है। तो ये एक सोलर सिस्टम से बाहर जाने के लिए इतना बड़ा सोलर सिस्टम है। तो ये सोलर सिस्टम जो है ना, सूर्य ग्रह के जो है, ये एक अकेला सिस्टम नहीं है। इसके बाद सोलर सिस्टम, सोलर सन जैसा कितना, सूर्य जैसा कितना नक्षत्र है वो देखो, देख रहा है कितना, 100 बिलियन है। सो 1000 बिलियन सूर्य जैसा एक नक्षत्र हमारे पास है। वो सब मिलके एक गैलेक्सी बनता है। उस गैलेक्सी को मिल्की वे गैलेक्सी बोलते हैं। तो ये आप देख रहे हो, सूर्य भी वो छोटा सा धूल का कण हो गया।